नमस्कार सर्वांना। आज बनणार आहे बघा मी तांदूळची भाजी। तांदूळची भाजी मी तोडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तांदूळची भाजी बनवण्यासाठी साहित्य: 2 कांदे कापून घेतलेले आहेत, ही लसणाची पात कापून घेतलेली आहे, कोथिंबीर कापून घेतलेला आहे आणि हे वाळल्या मिरच्या आहेत। इथं लसण कापून घेतलेला आहे, थोडं जिरं आहे आणि चवीनुसार मीठ आहे। गॅस ऑन करायचा। गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं। पाणी गरम झालेलं आहे, गॅस बंद करायचा। पाण्यामध्ये तांदूळची भाजी टाकून घ्यायची। पाण्यामध्ये भाजी मिक्स करायची, जास्त वेळ ठेवायची नाही। बघा मिक्स करून झालेली आहे। भाजीमधलं सर्व पाणी काढून घ्यायचं। भाजीमधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। हिला असं पिळून घ्यायचं। आता पूर्ण पाणी ठेवायचं नाही याच्यामध्ये, बिलकुल पाणी। याला चवळीची भाजी सुद्धा म्हणतात, तांदूळची पण म्हणतात। सगळे व्यवस्थित मोकळी मोकळी करायची भाजी। सर्व भाजी अशी मी मोकळी मोकळी करून घेतली। बघा भाजी बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा। गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे, एक माप तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे, जिरा टाकायचा, कापलेला लसण, वाळली मिरची, लसणाची पात, कापलेला कांदा। कांद्याला परतून घ्यायचं। कांदा लालसर होईपर्यंत परतवायचा। सुकी मिरची टाकली ना भाजीला चव छान येते। तांदूळची भाजी आहे ना त्या मिरचीमध्येच बनवायची, खूप छान लागते खायला। चवीनुसार मीठ। तांदूळच्या भाजीमध्ये हळद नाही टाकायची। कांदा लालसर झालेला आहे, कोथिंबीर टाकायची, परतून घ्यायचं। तांदूळची भाजी टाकायची। आता भाजीला परतून घ्यायचं, व्यवस्थित परतायचं सगळीकडं। 2 मिनिटं झाकण ठेवायचं। 2 मिनिटं झालेले आहेत। 2 मिनिटानंतर बघू शकता भाजी आपली बनवून तयार झालेली आहे तांदूळची। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा तांदूळची भाजी कशी झाली ती।